लर्न अँड जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तासिकेत आपण सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यावरील 30 महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक मदत म्हणून या ठिकाणी आपण आज परिसर अभ्यास म्हणजेच सामाजिक शास्त्र या विषयावरील भूगोल, खास करून भूगोल या विषयावरची आजची आपली तासिका असणार आहे. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी राज्यात एकूण किती जिल्हे व प्रशासकीय विभाग होते? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत या ठिकाणी. 28 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 25 जिल्हे, 5 प्रशासकीय विभाग, 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, डी जो आहे तो आत्ताचा पर्याय आहे. सी मात्र जेव्हा आपली 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता 26 जिल्हे होते तर जिल्ह्याचे नावं तर सांगत नाही, परंतु प्रशासकीय विभाग जे आहेत बघा, एक होता कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हे 4च त्या होते. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे 4 होते. आता मात्र 6 आहेत, आहे की नाही? लक्षात ठेवायचं. आता त्याच्यामध्ये काय वाढलेलं आहे तर नाशिक वाढलं एक, त्याच्यानंतर एक अमरावती एक वाढलेलं आहे मला असं वाटतं. तर या ठिकाणी पुढे आपण ते घेणारच आहोत. त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ते तेव्हा 4 होते, आता मात्र 6 आहेत. चला पुढचा प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे? तर सरासरी म्हटलंय, सर्वात उंचने विचारलेलं आहे. सर्वात उंच 1646 कळसुबाईचं आहे, ते शिखर आहे. परंतु सरासरी उंची खालीपर्यंत सरासरी उंची किती आहे त्या पर्वताची? तर ती सरासरी जी उंची आहे ती या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, 900 ते 1250 या ठिकाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 ते 1250 मीटरच्या दरम्यान आहे, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत जाते. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक डी जो आहे की नाही. आता ठाणे, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया. पर्याय क्रमांक डी जो आहे गोंदिया. पूर्व महाराष्ट्रातील हा गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याला तलावाचा जिल्हा मानलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक डी गोंदिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 4था प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? आता उत्तर सीमेवर म्हणजे जी रांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना वेगळी करते ती रांग आहे सातपुडा पर्वताची रांग, म्हणून पर्याय क्रमांक ए सातपुडा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न घेऊया आपण. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मुलताई आणि महाबळेश्वर. बघा या ठिकाणी गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी मानली जाते, आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, तिला दक्षिण गंगा पण म्हटलं जातं. या नदीचा उगम आपल्याला माहीत पाहिजे. तर त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी या नदीचा उगम होतो, आहे की नाही. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो, म्हणून पर्याय क्रमांक ए त्र्यंबकेश्वर, नाशिक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेला रेगूर मृदा असं म्हटलं जातं? आता रेगूर मृदा जी आहे, जी या ठिकाणी लाव्हा रसापासून तयार झालेली जी काळी मृदा आहे, त्या काळ्या मृदेला तिच्या सुपीकतेमुळे आणि कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असल्यामुळे तिला रेगूर मृदा असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक ए काळी मृदा ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 7वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? म्हणजे जी पश्चिमेकडे वाहत जाते आणि अरबी समुद्राला मिळते. तर या ठिकाणी तापी, वैतरणा, कोकणातील उल्हास आणि नर्मदा. आता तापी आणि नर्मदा आणि कोकणातील उल्हास या सगळ्या नद्या कुठे आहेत? पश्चिम वाहिनी. फक्त एकच वैतरणा ही पूर्वेकडे वाहते, म्हणजे वैतरणा होईल का? नाही. माझा तापी, कोकणातील उल्हास आणि नर्मदा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तापी आणि नर्मदा याच्यातून गोंधळ होऊ शकतो. फक्त कोकणातील उल्हास मात्र लांबीची नाही, ती वाहते पण ती इतकी लांबीची नाही, तिचा त्या ठिकाणी उतार भरपूर आहे. तर या ठिकाणी तापी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे, जी अरबी समुद्राला जाऊन मिळते, है की नाही. तर तिचा महाराष्ट्रातील जो किलोमीटर आहे ते 208 किलोमीटर भारतात, हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणून ती लांबीच्या दृष्टीने सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. चला पर्याय क्रमांक ए प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?
पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक. तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद नाव होतं. तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण संभाजीनगरमध्ये 8 सर्वाधिक जिल्हे आहेत, है की नाही. इतर जे प्रशासकीय विभागापेक्षा सगळ्यात जास्त 8 कुठं आहेत तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा हा सर्वात मोठा विभाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? लक्षातच ठेवायचं आहे. शेकरू हा आपला महाराष्ट्रातला आपल्या महाराष्ट्राचा काय आहे? राज्य प्राणी आहे. भीमाशंकराच्या जंगलामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळणारी मोठी जी खार असते त्यालाच शेकरू असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य पर्याय आहे. चला 10वा प्रश्न बघा. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवायचं, हे नाशिक आणि अहमदनगरच्या बाँड्रीवर आहे. परंतु त्याचा जो भाग आहे तो भाग मात्र कळसुबाईचा हा जो भाग आहे तो नगर जिल्ह्यात मोडतो, अहमदनगर जिल्ह्यात, आहे की नाही. आता त्याला अहिल्यानगर असं म्हणतो आपण. तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका, म्हणजे तालुका कोणता आहे त्याला, अकोले तालुक्यामध्ये स्थित आहे. लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. चला 11वा प्रश्न बघा. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 720. लक्षात ठेवायचं, एकूण किती किलोमीटर? 720 किलोमीटर. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राचा किनारा तोच आपला समुद्र किनारा आहे महाराष्ट्राचा. तर तो 720 किलोमीटर त्याची लांबी आहे. म्हणून 720 किलोमीटर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा प्रामुख्याने आढळून येते? कोकण. लक्षात ठेवायचं, जांभी मृदा म्हणजे कोकण लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी नागपूर, सोलापूर, जळगाव हे या ठिकाणी कोकणात येत नाही. रत्नागिरी मात्र या ठिकाणी कोकणात येतं. अतिपावसाच्या प्रदेशात विशेषतः दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला जांभी मृदा बघायला मिळते. लाल रंगाची मृदा असते. लक्ष जांभळ राहील नाही. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13कडे. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराचा आकार साधारणपणे कसा आहे? तर तो लक्षात ठेवायचा, चौकोनी, अनियमित, गोलाकार तर नाहीच, अनियमित पण नाही, फक्त चौकोनी आणि त्रिकोणामध्ये गोंधळू शकतो. तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक डी त्रिकोणी कृती. त्याचं कारण काय? दख्खनच्या पठाराचा पाया जो आहे, पाया उत्तरेस सातपुडा पर्वताकडे आहे आणि शिरोबिंदू कुठं आहे? दक्षिणेकडे त्याचं कन्याकुमारीकडे त्याचा शिरोबिंदू आहे. म्हणून या ठिकाणी त्रिकोणी रूप तयार होतं. म्हणून या ठिकाणी पाया आणि उंची. लक्ष, पाया कुठं तर सातपुडा पर्वताकडे आणि उंची कुठे? इकडे दक्षिणेकडे कन्याकुमारीकडे. म्हणून लक्षात ठेवायचं त्रिकोणी. म्हणून पर्याय क्रमांक डी त्रिकोणाकृती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. विदर्भातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? एकमेव सरोवर आपल्या भारतामध्ये. लक्षात ठेवायचं, लोणार सरोवर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हा विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा. म्हणून पर्याय क्रमांक बी बुलढाणा जिल्हा. आता हे कशामुळे तयार झालंय? थोडी अतिरिक्त माहिती सांगतो. लोणार हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण खारं पाणी त्याचं. लोणार सरोवर पाणी कसं आहे? खारं आहे. तर अजूनही त्या ठिकाणी लोक पर्यटन म्हणून त्या ठिकाणी पर्यटक म्हणून जातात. तर बुलढाणा जिल्हा आणि लोणार सरोवर हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी. आता हे सगळे पावसाचे जिल्हे आहेत, परंतु सिंधुदुर्ग हा पर्याय त्याचा आहे. कारण आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्गमध्ये येतं. म्हणून या ठिकाणी आंबोली हे घाटमाथ्यावरील ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं असून तेथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. पुढचा प्रश्न 16वा. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? संगम विचारले. दोन्ही नद्या एकत्र कुठे येतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, नरसोबाची वाडी, कोल्हापूर जिल्ह्यामधली नरसोबाची वाडी या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा दोन नद्यांचा संगम होतो. त्याच ठिकाणी त्याला नृसिंहवाडी सुद्धा म्हटलं जातं. कुठं आलं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरसोबाची वाडी. लक्षात ठेवायचं आहे. 17वा प्रश्न. भामरागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, गडचिरोली जो आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड, चिरोली आणि गायखुरी या डोंगररांगा या जिल्ह्यामध्ये आहे. त्या जिल्ह्याच्या पूर्वे बाजूला आहेत ते, म्हणजे पूर्वेकडे, पूर्व सीमेवर त्या सगळ्या जिल्ह्या आपल्याला या बाउंड्र्या बघायला मिळतात. लक्षात घ्या, सर्व पर्वतरांगा, डोंगररांगा बघायला मिळतात. म्हणून गडचिरोली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. 18वा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? मी मागच्या काही प्रश्नामध्ये या सुरुवातीला याचं उत्तर दिलं तर दक्षिण गंगा. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, नर्मदा, भीमा, कृष्णा होणार नाही. गोदावरी जी आहे, गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. कारण का? गोदावरी नदीचा विस्तार आणि धार्मिक महत्त्व यामुळे तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा म्हटलं की चंद्रपूर लक्षात ठेवायचं. ताडोबा चंद्रपूर. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी चंद्रपूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतरणीला भागाला काय म्हणतात? बघा, पूर्वेकडे विचारलंय. जर तिकडे पश्चिमेकडे म्हटलं असतं तर कोकण लक्षात ठेवायचं. पूर्वेकडे म्हटलं की त्याला मावळ म्हणायचं. लक्षात, सह्याद्रीच्या पश्चिम उतरणीला म्हणायचं कोकण आणि पूर्व उतरणीला म्हणायचं मावळ. सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर भागाला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या मावळ प्रदेश असं म्हटलं जातं. आपल्या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी, राजांनी त्याच ठिकाणी मावळामध्ये त्यांचे जे काही सवंगडी होते तेच मावळे त्यांना म्हणतात. आणि त्यांच्याच जोरावर, त्यांच्याच सोबतीला घेऊन आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे की नाही, आपलं मराठ्यांचं राज्य या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. म्हणून त्या गोष्टीचा आपल्याला खूप अभिमान असला पाहिजे. चला, मावळ आहे की नाही, मावळ प्रांत खूप बघायला सुद्धा खूप सुंदर आहे. या ठिकाणी गेला तर अवश्य जा. खूप त्या ठिकाणी बघण्यासारखं नैसर्गिक सौंदर्य सुद्धा खूप लाभलेलं आहे. तर या ठिकाणी ए मावळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 21वा प्रश्न बघा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? जसं आपण बघितलं राज्य प्राणी शेकरू, तसा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. हे लक्षात ठेवायचं आहे. तर हरियाल प्रामुख्यानं हा महाराष्ट्राचा राज्य जो पक्षी आहे, जो प्रामुख्याने वडाच्या झाडावर आपल्याला बघायला मिळतो. त्याचं येलो फुटेड ग्रीन पिजन असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. त्याचे पाय जे असतात पिवळ्या रंगाचे असतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जास्तीत जास्त हा जो पक्षी आहे, हा पक्षी वडाच्या झाडावर बघायला मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हरियाल प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न. जळगाव जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? संत्री, आंबा, द्राक्षे, केळी. आंब्यासाठी रत्नागिरी आहे की नाही, कोकण प्रसिद्ध. द्राक्षासाठी नाशिक प्रसिद्ध. संत्र्यासाठी नागपूर प्रसिद्ध. मग उरलं काय? केळी आहे की नाही. चला, केळीच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. केळीची राजधानी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला केळीची राजधानी सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जिल्हा केळी निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. चला, 23वा प्रश्न. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राचे एकूण किती विभाग करण्यात आलेले आहेत? तर लक्षात ठेवायचं, एकूण 6 विभाग करण्यात आलेले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. पूर्वी 4 होते. जेव्हा महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे महाराष्ट्र आपलं 1 मे 1960 रोजी 4च होते. त्यामध्ये कोणकोणतं नव्हतं? नाशिक नव्हतं आणि अमरावती नव्हतं. आता मात्र त्याच्यामध्ये त्या 2ची वाढ झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रशासकीय विभाग किती? आताचे 6, पूर्वीचे 4च होते. चला, पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न. महाराष्ट्रातील ठिबक सिंचन पद्धतीचा सर्वात अधिक वापर कोणत्या जिल्ह्यात होतो? लक्षात ठेवायचं, द्राक्षाचा जिल्हा सर्वाधिक ठिबक सिंचन योग्य पद्धतीने वापर होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए नाशिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द्राक्ष आणि इतर फळबागासाठी नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनाचा सर्वाधिक वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए नाशिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, 25वा प्रश्न. कोकणातील नद्यांच्या प्रवाहाची दिशा साधारणपणे कशी असते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कुठून कुठे वाहतात त्या? एक तर त्यांचा उतार जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी ते खूप वेगाने वाहतात. परंतु कुठून कुठे वाहतात? तर या ठिकाणी त्यांचा उगम होतो सह्याद्री पर्वतामध्ये आहे की नाही, आणि वाहतात त्या अरबी समुद्राकडे. म्हणून पूर्वेकडून पश्चिमेकडे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? आता नर्मदा नदी म्हटलं की लक्षात ठेवायचं, नर्मदा नदी तर ती आपल्या महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला आहे. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी उपदिशा विचारलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये वायव्य जे सीमा आहे, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. नंदुरबार जिल्ह्यातून ती 54 किलोमीटर वाहते. किती किलोमीटर वाहते? 54. नंतर मग ती गुजरातमधून पुढे जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रात कुठे स्थापन झाले? कोयना, जैतापूर, तारापूर आणि ट्रॉम्बे. तर ट्रॉम्बे नाही, तर या ठिकाणी योग्य जे उत्तर आहे तारापूर. लक्षात ठेवायचं, जैतापूर तर नंतर झालं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर आहे ते लक्षात. तारापूर लक्षात ठेवा. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे 1969 मध्ये भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र सुरू झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी तारापूर. 28वा प्रश्न बघा. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? तर वर्धा आणि जी वैनगंगा आहे, ह्या नद्या ज्या आहेत ह्या कुठे जाऊन, तर त्यात वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्या एकत्र येतात. लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखी एक पैनगंगा जोडा. तर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांच्या एकत्रित पुढे एकत्रित वाहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकत्र येतात त्या. तर त्या ठिकाणी एकत्र होऊन त्या पुढे वाहतात
आणि म्हणून त्या ठिकाणी या नदीला प्राणहिता असं म्हटलं जातं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याला प्राणहिता म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक सी प्राणहिता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. आणि 29वा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान विचारला आहे. सर्वात मोठा अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यानगर, आणि सर्वात लहान जर म्हटलं तर मुंबई शहर लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? मुंबई शहर. पर्याय क्रमांक सी. मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. त्याचं क्षेत्रफळ फक्त 157 चौरस किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा, अजिंठा आणि वेरूळ दोन्ही लेण्या ह्या संभाजीनगर म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद त्याचं जुनं नाव होतं. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ दोन्ही लेण्या बघायला मिळतात. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. म्हणून या ठिकाणी आपले एक ते वारसाच आहे, आणि त्या ठिकाणी दुसरीकडे आपलं ते भूषण पण आहे, मराठवाड्याचं भूषण आहे. चला, तर या ठिकाणी आशा करतो व्हिडिओ आजचा आवडला असेल. भूगोलावरील जे काही प्रश्न होते यातला 100% प्रश्न एक तरी प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणून या ठिकाणी चांगला सराव करा. शुभेच्छा सर्वांना. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागचे, पुढचे, आताचे, येणारे जे काही व्हिडिओ आहेत भविष्यातील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला अभ्यास पण सोपा होईल. म्हणजे आपल्याला रोजच्या दैनंदिन अध्यापनामध्ये आपलं त्या ठिकाणी जे काही ज्ञान आहे, ज्ञानात भर पडेल. ज्या गोष्टी माहीत नाही त्या शिकायला मिळतील. ज्या विसरल्या असतील त्याचं पुन्हा या ठिकाणी काय होईल, दृढीकरण आपलं होणार आहे. त्याच्यावर फुंकर एक मारल्यासारखं होईल. आणि TETच्या अभ्यासासाठी तर हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पुन्हा भेटूया आपण नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.